नमस्कार. अनिताज अग्री किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण झटपट अशी चिकन टिक्का बिर्याणी बनवणार आहोत. बिर्याणीचा रंग बघा, तांदळाचा टेक्स्चर खूप असे सुटसुटीत झालेले आहेत. चिकन पण अगदी मस्त असं मऊसूत शिजलेलं आहे. आता आपण यासाठी काय तयारी केलेली आहे आणि कृतीकडे वळूया. इथे आपण 2 चमचे तेल घातलेलं आहे. त्यात जिरं, अर्धा चमचा जिरा, 2 लवंग, दालचिनी, चक्रफूल, तेजपत्ता, मिरी असे सगळे गरम मसाले घालून घेऊया. ते चांगले तळतळले की त्यामध्ये आपण 3 मोठे कांदे उभा चिरून त्यात घालूया. आपण चिकन मॅरिनेट केलेलं ना, त्यामध्ये थोडं मीठ घातलेलं. भातात पण मीठ येईल आणि चिकनमध्ये पण मीठ तुम्ही बेताचं घालून घ्या. इथे आपण 1.5 चमचा 1.5 पेला तांदूळ घेतलेला आहे. ते स्वच्छ धुवून 1 तास भिजवत घालून ते गरम पाण्यात जिरं, आला लसूण पेस्ट घालून आपण भात शिजवून घेऊया. इथे आपला कांदा छान शिजलेला आहे. त्यामध्ये आलं लसूणाची पेस्ट 2 चमचे घालूया. तीसुद्धा छान परतून घ्या. कांदा असा आपला लालसर व्हायला झाला की त्यामध्ये 1 मोठा टॅमॅटो चिरून घालूया. ते सुद्धा छान परतून घेऊया. इथे आता आपला कांदा, टॅमॅटो, आलं लसणाची पेस्ट छान शिजली आहे. मी थोडे पाणी घातलेले कारण ते लवकर मऊसूद होण्यासाठी. इथे पाव चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे दही असे घालून हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटतात, तुम्ही कुठून बघता, ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आवडली तरी कमेंट करा, नाही आवडली तरी सुद्धा कमेंट करून मला सांगा. हा आपण आता मॅरिनेट केलेला चिकनचा जो मसाला होता ना, तो त्यामध्ये घातला आहे. तो सुद्धा छान परतून घ्या. इथे मी पाव किलो चिकन घेतलेला. हे बघा, आपलं छान मस्त ग्रेव्ही झालेली आहे. असं तेल सुटलं पाहिजे आणि आपली ग्रेव्ही शिजत आलेली आहे. इथे मी चिकन मॅरिनेट करायचं दाखवायचं राहून गेलं. त्यामध्ये हळद, मीठ, मसाला, आलं लसूण आणि हे अर्धा किलो चिकन असे मी त्यात सगळे मिश्रण एकजीव करून अर्धा तास मुरवून ठेवलेले आणि हे असे शालो फ्राय करून घेतलेले आहे. इथे आता आपली ग्रेव्ही तयार आहे. इथे आपण केशराचं दूध घालूया. त्यामध्ये केशर, दूध, वेलची पावडर असं हे मी घातलेलं आहे. आता हे तळलेलं चिकन आहे की त्यावर ग्रेव्हीवर आपण एकत्र लेअर लावून घेऊया. मी नेहमी वेगळ्या पद्धतीने माझी अगदी स्टाईलची बिर्याणी दाखवते. आज मी ही झटपट बिर्याणी बनवलेली आहे. वरून असा भात घालूया आपण. भात छान मोकळा शिजलेला आहे. त्यामध्ये पुन्हा आपण केशराचं दूध घालूया, तूप घालूया, भरपूर असं साजूक तूप. मी ते 2 ते 3 चमचे तूप घातलेलं आहे. छान अशी कोथिंबीर घालून ही बिर्याणी आपण दम द्यायला ठेवूया. बारीक गॅसवर दम द्यायला आपण ही बिर्याणी ठेवायची आहे. ही जास्त नाही, 2 ते 3 लोकांसाठी ही बिर्याणी मी बनवलेली आहे. इथे बघा, आपण स्मोक देऊया. इथे माझ्याकडे कोळसा नसून मी नारळाची करवंटी घेतलेली आहे. ती छान अशी जळू द्या. छान अशी जळली का ते आपण हे बघा, असे कोळसे करवंटीचे त्यावर तूप घाला आणि मस्तपैकी झाकण देऊन 5 ते 7 मिनटं दम देऊया. म्हणजे तो स्मोकी फ्लेवर आपल्या बिर्याणीला येईल. खूप छान आणि मस्त अशी ही बिर्याणी होते. तुम्ही पण नक्की करून बघा.
रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोचल्या जातील. छान, आपण आता ही बिर्याणी काढून घेऊया प्लेटमध्ये. बघा किती छान, मस्त, जास्त अशी रसरशीत पण नाही, मस्त अशी छान झालेली आहे. जास्त ओली नाही, जास्त सुकी नाही. खायला एकदम टेस्टी व भन्नाट अशी ही चिकन टिक्का बिर्याणी झटपट अशी मी बनवलेली आहे. तुम्ही पण करा आणि मला नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा ही बिर्याणी कशी झाली. नमस्कार, धन्यवाद.